पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश महाराज की जय, सद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय, श्री संत शिरोमणी सावधान महाराज की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय। विठ्ठल 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 विठ्ठल। किती या काळाचा सोसावा उळसा लागला सरिसा पाठोपाठी, 184ची करा सोडवन रिघाया शरण पांडुरंगा, उपजल्या पिंडा मरण सांगाते, उपजल्या पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सवेची ते, 184ची करा सोडवन रिघाया शरण पांडुरंगा, तुका मने माळ गुंतली रहाटी, गाडग्याची सुटी फुटलिया, 184ची करा सोडवन रिघाया शरण पांडुरंगा विठ्ठल। प्रवेश मम वाचम इमाम प्रसुप्ता। थोड़ा खाली बेस द्या बरं आवाज। यौंत प्रवेश मम वाचम इमाम प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधर सुधाम्ना अन्यौश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। विवं विनुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन। बोला सगळे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा पांडुरंगा दूसरे
त्यांच्या कृपा कथेचा अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदंबूज तेजस्फुर्दिग्पदेशां विदीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानो समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सुपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवांचे जयांचे केले या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता आता अभिनव वागविलाशिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कार लिम्या संपाद्य ज्ञानांचे विधाय भक्ती विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं मंगल भवन अमंगल हारी प्रभु सुदशरथ अजिर बिहारी सीताराम चरित अति पावन मधुर सरस आरो अति मन भाव पुनि पुनि कीर्तनियों सुने सुनाए दिल के प्यास बुझत न बुझाए राम सिया राम जय जय राम सिया राम जय राम गुरुनिया कर चरणे तेरेला माता परिसावे वेनंती माझे पंढरीनाथ परिसावे वेनंती माझे गुरुनिया कर चरणे तेरेला माता चरणे तेरेला परिसावे वेनंती माझे पंढरीनाथ परिसावे वेनंती माझे गुरुनिया कर चरणे तेरेला माता परिसावे वेनंती माझे पंढरीनाथ परिसावे वेनंती माझे पंढरीनाथ तेरेला माता परिसावे वेनंती माझे पंढरीनाथ परिसावे माझे पंढरीनाथ विठ्ठला विठ्ठला त्या काळाचा सुसभा बोळसा लागला सरिसा पाठ्यपाठी लक्ष 84चे करा सोडवन रिगाया शरण पांडुरंगा प्रस्तुत प्राप्तस्थली भगवंताच्या सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय तुम्हा मला उपदेश करतायत विठाला विठाला अभंगाला सुरुवात करण्या अगोदर अल्प परिहार द्यायचा म्हणजे तो असा आजची ही कीर्तन सेवा नैमित्तिक कीर्तन सेवा आहे सर्वांना ज्ञात आहे तरी पण वक्त्याचं आद्य कर्तव्य सांगण्याचं अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळे या ठिकाणी वैकुंठवासी नाथाराव गलबे बाबांना जाऊन आज पूर्ण 1 वर्ष झालं आणि प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त आजचं हे कीर्तन आहे त्यांना 3 मुलं आणि 1 मुलगी
श्री रोहिदास नाथराव गलबे, श्री भानुदास नाथराव गलबे, श्री मनोहर नाथराव गलबे व सौभाग्यवती रुक्मिणबाई आप्पाराव थोरे या ही मुलगी आहे. म्हणजे 3 मुलं आणि 1 मुलगी असा यांचा परिवार आहे. आणि सर्व परिवार गलबे परिवार मला वाटतंय ही वडिलांच्या कृतज्ञतेविषयीची ही सेवा आहे महाराज. मायबापांच्या उपकारातून आपण कधी उतराई होऊ शकत नाहीत. मी नेहमी सांगत असतो याचा अर्थ असा नाही की उपकारातून उतराई होता येत नाही म्हणजे उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न करू नये का, असं नाही महाराज. मायबापाने जन्म दिला याचा अर्थ सगळ्यात मोठा उपकार तोच आहे. एवढा सुंदर आपल्याला निर्दयने आपल्याला हे सगळं जग पाहण्यासाठी आपल्याला मला वाटतं जन्म दिला. याचा अर्थ असा आहे त्यांच्या उपकारातून थोडं ना थोडं तरी आपण उपकारातून उतराई होणं अत्यंत गरजेचं आहे. सेवेच्या माध्यमातून जिवंत असताना त्यांची सेवा करणं आणि गेल्यानंतरही त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजेच मला वाटतं हे श्राद्ध आहे. विठाला विठाला विठाला. उपस्थित सर्व वैष्णव टाळकरी महाराज मंडळी या ठिकाणी पूजनीय आदरणीय श्री हरिभक्त परायण गुरुस्थानी असणारे आमचे आदरणीय इथं अण्णा उपस्थित आहेत. त्याच पद्धतीने सर्व वैष्णव टाळकरी आमचे दोन्हीही शिंदे महाराज नाही का, आमचे दोन्ही विठ्ठल महाराज शिंदे असतील, आमचे हरिभक्त परायण आमचे निवृत्ती महाराज शिंदे असतील, त्याच पद्धतीने आपल्याच गावातलं वैभव असणारे आमचे आदरणीय माऊली महाराज राऊत तेही या ठिकाणी आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. त्याच पद्धतीने आपण ज्यांचं श्राद्ध करतोय त्यांचे जावई असणारे नाही का आमचे मामा आदरणीय थोरे मामा तेही या ठिकाणी आहेत, त्यांनाही धन्यवाद व्यक्त करतो. आमचे आदरणीय श्री हरिभक्त परायण महादेव महाराज त्यांनाही धन्यवाद. श्री हरिभक्त परायण आमचे मोतीराम बाबा त्यांनाही धन्यवाद देतो. त्याच ठिकाणी त्याच पद्धतीने आमचे किसन भाऊ असतील, विठ्ठल भाऊ असतील, शंकर आप्पा असतील, निवृत्ती मामा असतील त्यांनाही धन्यवाद. त्याच पद्धतीने आमचे श्री हरिभक्त परायण दगडूराम महाराज असतील त्यांनाही धन्यवाद देतो. आमचे आदरणीय थोरात मामा त्यांनाही धन्यवाद. भागवत बाबा असतील, आमचे गोपाळ महाराज असतील, नाही पण आता कशाला सकाराम बाबा असतील त्यांनाही धन्यवाद. आणि आपल्या गावातले रत्न असणारे महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध मृदुंगाचार्य आमचे आदरणीय आमचे मिहुनी असणारे आमचे श्री हरिभक्त परायण तेही राऊत महाराज आहेत. आमचे आदरणीय सुदर्शन महाराज राऊत असतील आणि ज्यांच्यामुळे तुम्हा सर्व श्रोतृ मायबापांच्या दर्शनाचा योग आला बरं काय. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आमच्या आदरणीय अण्णांमुळं या ठिकाणी तुम्हा श्रोतृ मायबाबाच्या दर्शनाचा पुन्हा एकदा योग. विठाला विठाला माणसाने किती म्हणजे किती वाहून टाकलं पाहिजे बरं का. म्हणजे मी स्तुती करत नाही पण वस्तुस्थिती आहे. अतिशय सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. पुन्हा टॉप वाढले महाराज पुन्हा टॉप म्हणजे किती किती इन्व्हॉल्व येतं. नुसतं करायचं म्हणून करायचं नाही, हां मनाभावातून केलं पाहिजे. एक 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 सिस्टम आता वाढत चाललेली आहे. अतिशय सुंदर अशी साऊंड सिस्टीम. विठाला विठाला. अभंग 4 चरणाचा अतिशय गोड अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय उपदेश करतात की बाबांनो ऐका रे, किती या काळाचा सोसावा उळसा लागला सरिसा पाठोपाठी. हा काळ आपल्या पाठीमागं लागलेला आहे. याचा अर्थ असा आहे, लक्षात ठेवा. महाराज म्हणतात 184ची करा सोडवन रिघाया शरण पांडुरंगा. पांडुरंगाला शरण जा, कारण का तो काळ आपल्या पाठीमागं लागलेला आहे, प्रत्येकाच्या पाठीमागं लागलेला आहे. महाराज म्हणतात लक्षात ठेवा, उपजल्या पिंडा मरण सांगा ते. ज्याचा जन्म झालेला आहे त्याला मृत्यू त्याचा निश्चित आहे. महाराज म्हणतात मरते उपजते भले सवेची ते. मरते मेल्यानंतर लगेच जन्म आहे महाराज, पण कोणता जन्म भेटेल याला सांगता येत नाही. म्हणून महाराज म्हणतात 184ची करा सोडवन रिघाया शरण पांडुरंगा. पण ऐका ना काय होतंय. महाराज म्हणतात तुका म्हणे माळ गुंटली राहटी गाडग्याची सुट्टी फुटली या. महाराज म्हणतात जशी उतरंड असायची बघा पहिली, नंतर खूप गोड विचार आहे त्याचा, नंतर सांगणार आहे मी तुम्हाला. महाराज म्हणतात जशी उतरंड असती, मधलं गाडगं फुटलं काय आणि खालचं गाडगं फुटलं काय आणि वरचं गाडगं फुटलं काय. खालचं गाडगं फुटलं की सगळे गाडगे फुटल्याशिवाय राहणार नाहीत, बरोबर ना. तसं महाराज म्हणतात एकाला एक जरी गेला की याचा अर्थ समजायचं असं की बाबा हे फुटलंय आपल्याला पण जावंच लागणार आहे. हां आपण नेहमी सावध झालं पाहिजे, नेहमी सावध झालं पाहिजे. तोच अभंगातून या जगद्गुरु तुकोबराय विचार सांगतायत. बाबांनो 184ची करा सोडवन रिघाया शरण पांडुरंगा. विठाला विठाला. अनेक विचार तुम्हा आम्हाला
सांगता येतील बघा, अतिशय गोड असे विचार तुम्हाला सांगता येतील. महाराज म्हणतात बाबा आपण काय केलं पाहिजे. एवढा सुंदर नरदेह भेटलेला आहे आपल्याला, एवढा सुंदर नरदेह भेटलेला आहे आपल्याला. आपण प्रत्येक वेळी वेळोवेळी आपण जागं राहिलं पाहिजे. काय जागं राहिलं पाहिजे, काय जागं राहिलं पाहिजे आपण एक लक्षात ठेवा. आपण प्रत्येक वेळा असं जागं राहिलं पाहिजे की आपल्याला जायचंय म्हणून. कसं आहे का, जिंदगी ओ जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. महाराज म्हणतात लक्षात ठेवा, आपण सगळ्यांनी सावध राहणं गरजेचं आहे. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. पण मला वाटतं रे, असं वाटतं आपण हे सगळं विसरून जातो महाराज. आपण सगळं विसरून जातो, आपल्याला जायचंय हे आपण सगळं विसरून जातो महाराज. आणि म्हणून आपण ज्ञानोबारांचे खूप विचार ऐकतो ना आपण. हां, महाराज म्हणतात ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू निश्चित आहे ना, नाही का. उपजते नाशे नाशिले ते पुनर्पेदिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्याचा जन्म आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे, फक्त सावध झालं पाहिजे. विठ्ठला दिवस घोकितो तुम्ही सावध आता, रात्र दिवस घोकितो तुम्ही सावध आता. तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरोसा, तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरोसा. उजेड पडताना गळा पडेल फासा, उजेड पडताना गळा पडेल फासा, उजेड पडताना गळा पडेल फासा, उजेड पडताना गळा पडेल फासा. ताज की माय बाप कशी लागली झोपा, ताज की माय बाप कशी लागली झोपा. मायबाप लक्षात ठेवा, आपण तुम्ही आम्ही झोपलोत आपण सगळं. आणि म्हणून झोपले असल्यामुळे संत महात्मे तुम्ही आम्हाला उठवतात. उठा जागे भारे आता, उठा जागे भारे आता. पंढरी नाथा, पंढरी नाथा, चरणी ठेवा माता, चरणी ठेवा माता. जन्माचा प्रमाण दिले महाराज. दोन प्रमाण दिलेत आता महाराजांनी एक प्रमाण दिलं आणि माऊली महाराजांनी एक प्रमाण दिलं. माझ्यासमोर सर्वजण तुम्ही बसलेला आहात बघा. मला तरी असं वाटतं प्रत्येकाच्या लक्षात, मला वाटतं सगळ्यांना पाठ आहे प्रमाण. याचं विको नंतर विको कमी करा, शार्प आवाज देखील. मला वाटतं असं बसलेला एकही माणूस नाही केला हे प्रमाण पाठ नाही म्हणून. फक्त मी सोडून मला पाठ नाही, मी तुमच्याकडून म्हणून घेतो. हां, उठा जागे वारे आता. समोर काय, स्मरण करा पंढरी नाथा, भावे चरणी ठेवा माता. चुकवे व्यथा जन्माच्या. बरं आणखी समोर म्हणा, धनदारा पुत्र जन बंधू सर्व मिथ्या शरणरी गा देवशी. म्हणजे यांना म्हणू पण वाटणार, इतकं अवघड झाले महाराज. म्हणू पण वाटणार महाराज, तुम्हीच म्हणा
म्हणजे हे सगळं माहिती आहे आणि का म्हणू पण वाटत नाही. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रे घा देवाशी. विठाल विठाल. सध्या आपण इतकं चिटकून बसलेलो की आपल्याला हे म्हणावंसं वाटत नाही की महाराज धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या. महाराज हे असं म्हणू वाटत नाही आपल्याला, कारण आपण किती चिटकून बसलोत माहिती का. इतकं चिटकून बसलोत आपण, इतकून चिटकून बसलो. तुम्हाला ते खोबरं माहिती आहे ना, खोबरं नारळ नारळ ओलं नारळ असतं बघा. ते ओलं नारळ जर आपण फोडलं, हे विको कमी करा असं, जर आपण ओलं नारळ फोडलं ना तर ते इतकं चिटकून असतं त्या खोबऱ्याला, इतकं चिटकून असतं ते निघतच नाही. मग त्याला फोडावं लागतं. फोडलं तरी ते चिटकून राहत नाही, चिटकून राहतंय महाराज. कोण बोला बोला काय. हां खोबरं म्हणतो मी. हां बरं त्याचे सुनाकडे दिलं जातं, ते फोडीते त्याला. कोणला बोला ना बोला ना. खोबऱ्याला इतकं फोडून राहते, फोडते, शेवटी तरी थोडासा तुकडा राहतोच चिटकून. कशाला? त्या नरवटीला. बरोबर ना. काय चिटकत आहे? खोबरं. काय करावं, शेवटी सून त्या नातवाकडे देते. कोणला? आता तरी म्हणा ना. हां तरी सोडत नाही महाराज. कसं राहिलं पाहिजे माहिती का? प्रपंचामध्ये आपण कसं राहिलं पाहिजे ऐका. किती गोड आहे विचार ऐका. तुम्ही नेहमी सांगत असतो, आपण चिक्कू पाहिला का? चिक्कू चिक्कू जर फोडायचा म्हणलं की हातोडी लागते सुदर्शन महाराज. हातोडी शिवाय चिक्कू फुटत नाही. बरोबर ना. तुम्ही झोपले नाही ना, तुम्ही जागे आहेत मला माहिती. चिक्कू जर फोडायचा म्हटलं तर चिक्कू फोडायचा म्हणलं की तो सहज दाबला की तो फुटतो. लक्षात ठेवा. मला वाटतं त्या चिक्कूकडे बघितलं पाहिजे आणि आपण प्रपंचामध्ये राहिलं पाहिजे. कसं माहिती का? मला वाटतं त्या चिक्कूमध्ये एक बी असते बघा. ती लहानापासून तर मला वाटतं जोपर्यंत पिकत नाही चिक्कू तोपर्यंत ती बी आतमध्ये राहते. आणि ऐका ना, ज्यावेळेस आपण चिक्कू फोडतो त्यावेळेस ती बी अलगशी बाहेर निघून जाते. इतका पिकलेला असतो चिक्कू पण थोडाही घर अंगाला लागू देत नाही. महाराज म्हणतात तसं त्या चिक्कूच्या बीसारखं राहिलं पाहिजे. कसं? महाराज म्हणतात तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी. जोवरी प्राचीनाचे दोरे, 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 जोवरी प्राचीनाचे दोरे. तैसे असावे संसारी. जय हो. प्राचीनाची दोरी, प्राचीनाची दोरी, तैसे असावे संसारी, प्राचीनाची महाराज म्हणतात कसं राहिलं पाहिजे? पक्षी अंगणी तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी. जोरी प्राचीनाची दोरी. कसं राहिलं पाहिजे? महाराज म्हणतात पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहते. तैसे असावे संसारी जोरी प्राचीनाची दोरी. महाराज म्हणतात वस्तीकर वस्ती आला, प्रातः काळी निघून गेला. एखादा आपल्याकडे पांतस्त आला, एखादा अचानक पाहुणे आपल्याकडे आले. महाराज आम्हाला फार वेळ झाला आणि म्हणून आम्ही तुमच्याकडे थांबण्यासाठी आलो. संध्याकाळी आपल्याकडे मुक्कामाला थांबले आणि जी रूम आपण त्यांना राहण्यासाठी दिली, मला वाटतं ते सकाळी म्हणतात का बरं ही रूम लय सुंदर वाटली आम्हाला, आमच्या नावची करून द्या. म्हणतात का? म्हणतात का सांगा? ते म्हणत नाहीत महाराज आम्हाला ही रूम एवढी आमच्या नावची करून द्या, म्हणत नाहीत. महाराज म्हणतात संध्याकाळी थांबतात आणि सकाळी वस्ती कर वस्ती आला, प्रातः काळी निघून गेला. सकाळी सकाळी तो निघून जातात. लक्षात ठेवा, माणसाने प्रपंचामध्ये तसं राहिलं पाहिजे. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. जोपर्यंत काळ आपल्या जवळ येत नाही तोपर्यंत आपण तसं राहिलं पाहिजे. विठाला विठाला. महाराज गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले आमच्या आपल्या वारकरी शिक्षण संस्थेचे आध्वर्य होते. बाबांनी काय करावं, रोज आपलं स्नान झालं, पूजा झाली की बाबाने ती वळकोटी गुंडाळून ठेवावी. आमचे गुरुबंधू मंडळी बाबांना विचारलं, बाबा तुम्ही हे असं वळकोटी गुंडाळून का ठेवता? तर बाबाने दिलेला उत्तर अतिशय गोडे. बाबा म्हणाले, अरे बाबा आपलं आटोपलं ना, आपलं आटोपल्यानंतर कधी पण आपण काय केलं पाहिजे, आपली आपली वळकोटी बांधून ठेवली पाहिजे.
का देवाला सांगितलं पाहिजे, हे कधी पण ये बरं का मला नेण्यासाठी, हे बघ मी तयार आहे येण्यासाठी. मला वाटतं आपण तसं राहिलं पाहिजे. पण आपण कसं राहतो माहिती का, एका म्हातारीला नेण्यासाठी यम आला, एका म्हातारीला न्यायला यम आला. म्हातारी म्हणते, म्हातारीला नेण्यासाठी यम आला. म्हातारीला तो यम म्हणतो, हे म्हातारी चल तुला नेला आलो. म्हातारी म्हणते कुठं रे, तिला वाटलं माहेरीच घेऊन चालला की काय. ए म्हणे माहेरी घेऊन चालण्यासाठी नाही आलो, मग चल तुला मी घेऊन यमपुरीला नेण्यासाठी आलो. तेवढ्यामध्ये ती म्हातारी म्हणते, अरे थांब ना, 4-5 दिवस थांब, आमच्या मुलाचं लग्न, नातवाचं लग्न राहिले रे. म्हणे नाही म्हातारी जमणार नाही, चल तुला यावं लागेल. तो यम आतमध्ये गेला, ते कमी करा, यम आतमध्ये गेला, एवढं एवढं गाठोडप घेऊन आला. ए काय रेस रे, काय काय घेतलंस तू. तेव्हाच त्याने सांगितलंय बघ काय असेल ओळख याच्यामध्ये. त्यावेळेस ती म्हातारी म्हणते, अरे माझ्या मुलाने मला नाटी आणली होती, ती नाटी असेल. ए ती नाटी नाही. काय मग सांग ना. अरे मग याच्यामध्ये पैसे असतील. ए म्हातारी पैसे पण नाही. मला वाटते त्या म्हातारीने असं विचारल्यानंतर म्हातारी पुन्हा विचारते, यमा सांगणार याच्यामध्ये काय. ते म्हणतो तुझी नाटी नाही, तुझं सोनं नाही याच्यामध्ये, मग काय आहे. तू आयुष्यभर जे चांगलं कर्म केलंय, ह्या चांगल्या कर्माचं गाठोड घे. विठाला विठाला जावाच लागणार आहे आपल्याला, मला जावं लागणार आहे नाही का. आपण आलोयत ना, याचा अर्थ आपल्याला जावं लागेल. पण जात असताना मला वाटतं आपल्यासोबत काय राहिलं पाहिजे, शिल्लक कर्म चांगलं राहिलं पाहिजे का नाही. चांगलं कर्म आपल्यासोबत राहिलं पाहिजे. मला वाटतंय मरावे परी कीर्तिरूपी उरावे. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. म्हणे का मरणेचे सरे, तुका म्हणे का मरणेचे सारे, तुका म्हणे का मरणेचे सारे, तुका म्हणे का मरणेचे सारे. तुका म्हणे का मरणेचे सारे, तुका म्हणे का मरणेचे सारे, तुका म्हणे का मरणेचे सारे, तुका म्हणे मरणेचे सारे. उत्तम देवरे करते मागे, उत्तम देवरे करते मागे. आयरते मायुके दुःखाची जनती, येरते मायुके दुःखाची जनिती. उत्तम देवरे करते मागे, उत्तम देवरे दुःखाचे जनिती, दुःखाचे जनित, दुःखाचे जनित, दुःखाचे जनित. टाळी वाजवा सगळे, टाळी वाजवा. हे प्रमाणात लक्षात ठेवा. प्रमाणात म्हणले पाहिजे, इतकी गोड म्हणले पाहिजे. बघा विठाला विठाला विठाला. आता प्रमाणे तुका म्हणे का मरणेचे सरे, तुका म्हणे का मरणेची सरे. आता बघा ना, या चालीमध्ये भाव पण येतो का नाही सांगा बरं. बरं हे प्रमाण म्हटल्यानंतर मला वाटतंय हे प्रमाण कळतं का नाही सांगा बरं सगळ्यांना. आणि जर असं म्हणलं तर तुका म्हणे का मरणेची सरे, हा काय प्रमाण आहे. चाली काही गाण्याचा चाली नाही पाहिजे. किती गोड चाले. विठाला विठाला. महाराज किती सुंदर जगलं पाहिजे जीवन. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे. पाठीमागं काहीतरी कीर्ती शिल्लक राहिली पाहिजे. सगळ्यालाच मरावं लागते, सगळेच मरणार येतं, पण पाठीमागं काहीतरी शिल्लक राहिलं पाहिजे. अरे जाऊ द्या, काही नाही राहू द्या, जरी नाही राहिलं काही शिल्लक तरी कमीत कमी आपल्याला आपण गेल्यानंतर आपल्या घरातल्याने म्हणलं पाहिजे नाही का, आमचे वडील होते बाबा, आमचे वडील पारमार्थिक होते बाबा, असं कोणतरी म्हणलं पाहिजे ना.
लोक नाव घेणार नाहीत, आपलं कोणी नाव घेणार नाहीत, लक्षात ठेवा. आपण आपलं नाव कोण घेईल माहिती का? ज्यांचं काम आपल्याशी आहे. माझं बोलणं लक्षात येते का तुम्हाला? आपल्याकडं जर काही कोणाचं काम असेल तर मग लक्षात ठेवायचं त्याच्यासाठी, बरं का अण्णा, त्याच्यासाठी आपण सगळ्यात चांगले आणि सगळ्यात महत्त्वाचे. लक्षात ठेवा, आपल्याकडचं काम होऊ द्या, आपल्यासारखा मला वाटतं वाईट कोणी नसतं बघा. हां, महाराज म्हणतात, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतलाचे. अरे आपण जर काही देणं घेणं केलं तर लोक आपल्यावरती प्रेम करतात. लक्षात ठेवा, काही देऊ नका, लोक कधीच आपल्याला विचार करणार नाहीत. विठाला विठाला महाराज म्हणतात, जनही सुखाचे दिल्या घेतल्याचे. नाही नाही, रोजच जातात महाराज. नाही काही विठाला विठाला आपल्यावरती प्रेम करणारे कोण माणसं आहेत? लक्षात ठेवा, प्रेम करणारे लोक आपल्यावरती प्रेम करणार नाही. आपण आपल्या माणसावरती आपण प्रेम केलं पाहिजे बस. हां, आणि असं जर आपण प्रेम केलं तर नक्कीच लक्षात ठेवा, आपण प्रेम करू त्यांच्या कर्तृत्वाबद्दल. कर्तृत्व चांगलं ठेवा. मला वाटतं कर्तृत्व जर चांगलं असेल तर सगळं जग आपल्यावरती प्रेम करेल. विठाला विठाला विठाला. महाराज जगावर प्रेम करा. मला वाटतं जगावरती प्रेम करा, लोकांवरती प्रेम करा. आपण जर प्रेम केलं, मी पुन्हा एकदा सांगतो बघा, लक्षात ठेवा, जगावर प्रेम करण्यापेक्षा, लोकांवरती प्रेम करण्यापेक्षा आपल्या माणसावर प्रेम करा. हां, मला वाटतं आपल्या माणसावर प्रेम करण्यापेक्षा आपल्या मायबापावरती प्रेम केलं पाहिजे. लक्षात ठेवा, काम होतंय तोपर्यंत मायबापावरती किती प्रेम करतो आपण. आई, अगं तुझ्याशिवाय आम्हाला जेवण जात नाही. बाबा, तुमच्याशिवाय आम्हाला जेवण जात नाही. कुठपर्यंत? जोपर्यंत काम होतंय तोपर्यंत. आणि एकदा का म्हातारीला काम करता येत नाही, मी आमच्या इकडलं सांगतो बरं का, इकडलं सांगत नाही. हां, एकदा का अण्णा बरोबर ना, आपल्या इकडलं सांगतो मी. एकदा का म्हातारीला काम होईना तर त्या म्हातारीकडे कोणी बघत नाही. हां, विचारतं का जेवण्यासाठी? विचारतं का? सांगा. हां, का विचारत नाही? सांगा ना, का विचारत नाही? म्हातारीला काम होत नाही आता, का विचारत नाही? वडिलाला काम होत नाही आता. लक्षात ठेवा, अरे जोपर्यंत काम होतं तोपर्यंत आपण नक्की त्यांना चांगलं बोलू. मला वाटतं तेव्हा चांगलं बोलण्यापेक्षा ज्यावेळेस काही काम होणार नाही ना त्यावेळेस त्यांना बोललं पाहिजे. बरोबर ना? तेव्हा त्यांना बोला. आणि लक्षात ठेवा, ते आपल्यासाठी किती करतात, किती करतात, किती काम करतात, किती कष्ट करतात आपल्यासाठी. महाराज आपण हे कधीच विसरलं नाही पाहिजे. विठाला विठाला विठाला. आपल्यावरती निस्वार्थ प्रेम करणारे फक्त माय आणि बाप येतं, दुसरं कोणीच नाही. मी मगाशी सांगून गेलो तुमच्यावरती, आपल्यावरती आपल्याकडे काही काम असेल, स्वार्थी लोक आहे महाराज. जमाना स्वार्थी. तुम्हाला महाराज असं कसं बोलता? मी खरंच सांगतो तुम्हाला. हां, आपल्याकडे काही काम असेल तर आपल्यावरती प्रेम करतात लोक, पण मायबापच असे दोन पात्र येतं की निस्वार्थ आपल्यावरती प्रेम करतात. विठाला विठाला विठाला. काल एक जण मित्र आहे महाराज, काल आमचा एक मित्र आहे, मला मेसेज केला त्यांनी, महाराज मायबापाने श्राप दिल्यानंतर श्राप लागतो का मुलाला? तो एकुलता एक मुलगा आहे. मी खोटं बोलत नाही. म्हणलं असं कसं काय विचारायला? म्हणे महाराज नाही नाही नाही, सांगा तर तुम्ही. त्याला म्हणलं नेमकं झालं काय सांग. ते म्हणे महाराज आता तुम्ही महाराज आहेत म्हणे, तुम्ही माझे मित्र आहेत आणि खरं सांगतो म्हणे, माझी आई मला नेहमी श्राप देते हो, आणि मी एकुलता एक आहे. काय काय नेमकं कसं काय बरं श्राप देत असेल? माझे वडील मला काही पण बोलतात, काही पण श्राप देतात. बरं नेमकं का बोलत असतील सांगा बरं. त्याला म्हणलं एक कर, तू त्यांच्या मनासारखं वागण्याचा प्रयत्न कर. अहो म्हणे मी किती चांगलं वागतो म्हणे, त्यांच्यासाठी चांगलं वागतो म्हणे, नेमकं का बरं असं करत असतील? त्याला म्हणलं तुझ्या बायकोचं ऐकतो का काही एखादो शब्द? म्हणे महाराज ऐकतो म्हणे. पण महाराज ऐका ना, खरं सांगतो म्हणे. अहो काही बी नाही ऐकत. जरी बायको म्हणत असेल की यांना बोलू नका, मी असं कधीच करत नाही म्हणे. बायकोचं ऐकतो, प्रमाणात ऐकतो, पण काय करावा, मी काही जरी बोललो तरी मायबाप मला श्राप देतात. काय करावं सांगा बरं. त्याला मुलं लक्षात ठेव, मायबापाने जरी तुला श्राप देत असतील, मायबाप जरी श्राप देत असतील, पण लक्षात ठेव ज्यावेळेस श्राप दिला ना त्याच्यानंतर 10-15 मिनिटांनी पुन्हा जाऊन त्याला बोल, ते पुन्हा तुला चांगलं बोलल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे म्हणे महाराज मला असं होतं का नाही सांग. म्हणे हो राव, चांगलं प्रेमाने बोलतात. मला याचा एक लक्षात ठेव, मायबापाने जरी तुला श्राप दिला असेल तरी मायबाप मनातून लेकराला कधी श्राप देत नाही, हे लक्षात ठेव. बरोबर ना? कधी श्राप देत नाहीत. अरे 5 मिनिटानंतर पुन्हा एखादा नेसं सांगू द्या, अहो तुमचा मुलगा पडला,
मला वाटतं सगळे मागं थांबतील पण माय अगोदर ते जाऊन पहिले माझ्या लेकराला जास्त लागलं तर नाही ना मला वाटतं याला माय म्हणलं पाहिजे. आपल्या लेकराला काही लागलं तर नाही ना बाप काळजी करणार आहे त्याला बाप म्हणलं पाहिजे. विठाला विठाला विठाला. आणि असा जीवनातला जर बाप निघून गेला तर मला वाटते बाप निघून जर गेला तर मला वाटते बापाची जागा कोणीच भरू शकत नाही आणि कधीच उणीव भरून निघू शकत नाही महाराज. कधीच नाही उभं. महाराज म्हणतात बाप असला पाहिजे. कसा असला पाहिजे. जगी ऐसा बाप व्हावा जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीस न्यावा पोटा येता हरले पाप पोटा येता हरले पाप. महाराज एक स्वतंत्र अभंग आहे बापांचं. बाप काय करतो म्हणून महाराज म्हणतात बाप करी जोडी लेकराची गोडी बोला बाप करे जोडी लेकराची गोडी बाप करी जोडी लेकराची गोडी बाप करे जोडी लेकराची गोडी आपण कुर्बानी आपले कुर्बानी एकाएकी गेला निराशी झालने एकाएकी गेला निराशी झालने एकाएकी गेला निराशी झालने एकाएकी गेला निराशी झालने बाप करे जोडीले कुराचे बोली आपुली कुरवळी वाळ बोली आपुली कुरवळी वाळ बोली आपुली कुरवळी वाळ बोली आपुली कुरवळी आपुली कुरवळी वाळ बोली आपुली कुरवळी वाळ बाप करी जोडी लेकुराची ओढी आपुली कुरवंडी वाळवणी. तुकोबाराय म्हणतात एकाएकी केला मिराशीचा धनी कडे वागवणी भार कांदी. महाराज म्हणतात घालवणी पायी डोळा अलंकार ठेवा दावे थोर करून या. बापाचं सर्व वर्णन केलेले. बाप काय करतो आपल्या लेकरासाठी. बाप कधीच आपल्या शरीराकडे बघत नाही आपल्या तब्येतीकडे बघत नाही. आपल्या लेकरासाठी बाप काय म्हणून करत नाही. बाप करी जोडी लेकुराची ओरडी आपुली कुरवंडी वाळवणी. आणि पुन्हा विशेष आहे का बापासारखा उदार कोणीच नाही. एका एके केला मिराशीचा धनी कडी वागवणी भार खांदी. माझ्या लेकराला काहीच कमी पडलं नाही पाहिजे. माझ्या पोराला कशाचीच कमी पडली नाही पाहिजे. बाप शेतात काम करतो दुसऱ्याच्या शेतामध्ये राबतो आणि तो बाप लेकराला आपल्या पैसे पाठवतो का नाही खरं सांगा. कोणी असू द्या तुम्ही वडीलधारी माणसं समोर बसलेले इथं असं कोणत्या बापाला असं वाटतं सांगा बरं. आता मी शेतात काम करतो माझ्याही लेकरांनी शेतामध्ये काम करावं असं कोण्या बापाला वाटतं सांगा. नाही वाटत महाराज. कोण्याच बापाला असं वाटत नाही. बघा मी नेहमी एक विचार सांगत असतो. आई लेकराला कडेवर घेते. का घेते माहिती का. मी जे बघते ते माझ्या लेकराला दिसलं पाहिजे म्हणून आई कडेवर घेते. बाप खांद्यावर घेतो. का घेतो माहिती का. जे मी पाहिलं माझ्यापेक्षा जास्त माझ्या मुलाने चांगलं पाहिलं पाहिजे म्हणून बाप लेकराला खांद्यावर घेतो महाराज. मला वाटते बापासारखं प्रेम कोणी करू शकत नाही. आणि एकदा का जीवनातला बाप निघून गेला की मग निस्वार्थ प्रेम करणारा व्यक्तिमत्व राहत नाही महाराज. विठाला विठाला विठाला. घरामध्ये बाप माथारा असू द्या बाप माथारा आणि नुसतं माहिती होऊ द्या की ताई येते बरं माता मुलगी येणार आहे म्हणून. महाराज आता हे रोड चांगले झाले. आता हे रोड चांगले झाले. बस थांबायची महाराज फाट्यावर बरोबर ना. बस फाट्यावर थांबायचं असेल. इथं नसेल ना. इथं नसेल पहिले बस नसेल तिथं. बस थांबायची. बाप रोडवर जाऊन थांबायचा का आता बस येईल ना 4 वाजता आता माझी ताई येईल बरोबर ना. काय काय प्रेम असन बरं बापाचं सांगा ना. किती प्रेम असन बापाचं. ताईला आणण्यासाठी बाप जायचा. किती वेळ झाला 4 नाही वाजले. जर बस जर नाही आली ना एखादी 5:30 वाजले तरी बाप तिथं थांबतो महाराज. मला वाटतं एकदा का मुलगी घरी आली की बापाला इतकं समाधान वाटतं. मला वाटतं काठी टिकीत बाप मुलीसोबत घरी येतो. मला वाटतं तोच बाप ज्या दिवशी घरामध्ये राहत नाही
मला वाटतंय त्या मुलीला त्या मुलाला मला वाटतंय बापाची वेळोवेळी आठवण येत असते महाराज. हां, किती वेळोवेळी आठवण येते ना महाराज. वेळोवेळी माझे बाबा असते तर मला नेण्यासाठी आले असते, माझे बाबा असते तर आज मला विचारलं असतं. मला वाटतं प्रपंचातल्या सुखदुःखाच्या ज्या गोष्टी आहेत ना, आईला सांगते महाराज मुलगी, पण आईपेक्षाही बापाला सांगते बाबा ऐका ना बाबा माझ्या जीवनामध्ये अशी अडचण येतो. मला वाटतं आई रडून जिरवते, पण बाप म्हणतो बेटा काळजी करू नको बरं काय. हे 4 दिवस असतात, 4 दिवस सासूचे असतात, 4 दिवस सुनाचे असतात. बाप गंभीर असतो. मला वाटतं बाप धीर असतो नाही का, धीर असतो बापामध्ये. बापाचं मन फार कणकर असतं. बेटा काळजी करू नको बरं का, तू निवांत राहा बेटा, काळजी करू नको. अरे असू दे प्रपंच. शाबास. वा वा वा. आईशी कळवळ याची जाती करी लाभावी न प्रीती. हे आईचं सांगतो का मी, आईचं सांगत नाही ना महाराज, बापाचं सांगतोय मी. ऐका, बाप काय म्हणून करत नाही. बाप करी जोडी लेकराची ओढी. आपल्या लेकरासाठी आपल्या लेकीसाठी बाप कधी असं विचार करत नाही ही मुलगी आहे हा मुलगा आहे, कधीच विचार करत नाही. लक्षात ठेवा, त्यांच्याविषयीची कृतज्ञता आहे मला वाटतं अंतःकरणामध्ये नेहमी जपून ठेवली पाहिजे. विठाला विठाला विठाला. त्यांच्यावरती जरी प्रेम केलं तर लक्षात ठेवा, आज आपण मायबापावरती आपण प्रेम करतोय, लक्षात ठेवा उद्या आपण मायबाप होणार आहेत. बरोबर नाही का? हां, उद्या आपण मायबाप होणार आहेत. आपण जसं मायबापावरती प्रेम करू, आपण जशी आई वडिलांची सेवा करू, आपण सेवा करायचा प्रयत्न केला की समजून जायचं पुढे चालून आपले मुलं देखील आपली सेवा करतील. हां, लक्षात ठेवायचं. वेळोवेळी पदोपदी लक्षात ठेवायचं आपण सेवा केली पाहिजे. आणि आता ऐका ना, आपण म्हणतो नंतर करू, आपण म्हणतो नाही आता नंतर करू सेवा. आता काय आता झाली माझ्या, आता सुट्ट्या लागल्या, मला सुट्ट्या लागल्या की मी वडिलांची सेवाच करणार. आता काय मी निवृत्त होणार, निवृत्त झाले की वडिलांचीच सेवा करायची. असं करता 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 महाराज म्हणतात कधी काळ येतो आणि घेऊनही जातो, सेवा तशीच राहते. सेवा तशीच राहते. मला वाटते तो काळ आपल्यापर्यंत येऊस तर आपण काय केलं पाहिजे, सेवा केली पाहिजे. महाराज म्हणतात तो काळ नेहमी आपली वाट पाहतो. घडी घडी काळ वाट याची पाये, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी काळ वाट याची पाये, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. महाराज या काळाने थोडं मोठ्याला सोडलं नाही. महाराज मोठ्याला देखील काळाने सोडलं नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात अरे किती मोठे आहेत. ऐका मी उदाहरण सांगणार आहे तुम्हाला, पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात अरे ह्या काळाला किती वळसा आहे, किती या काळाचा, किती या काळाचा सोसवा वळाचा, किती या काळाचा सोसवा वळाचा, किती या पाठीमागं लागलाय. म्हणून तुकोबाराय म्हणतात काय सांगावा, किती या काळाचा सोसावा बोळसा, लागला सरीसा
पाठोपाठी तो काळ पाठीमागं राहायला लागलाय महाराज आपल्याला. घडी घडी काळ वाट याची पायी अजूनही किती आहे अवकाश. महाराज म्हणतात हाची अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा. महाराज म्हणतात काहीतरी आपल्या अंतःकरणामध्ये आपण काहीतरी बोध आपल्या अंतःकरणामध्ये केला पाहिजे. काळ पाठीमागे नाही का, काळ आपल्या पाठीमागं लागलेला आहे. म्हणून तुकोबारे म्हणतात काय करायचं त्यासाठी. महाराज म्हणतात 184ची करा सोडवण रिगाया शरण पांडुरंगा. पांडुरंगाला शरण जाणं अत्यंत गरजेचं आहे. कारण काळाने कोणाला सोडलं नाही, काळाने देवाला सोडलं नाही, काळाने देवाच्या बापाला सोडलं नाही. मला वाटतं कोणाला सोडलं नाही ना. हां, प्रभू रामचंद्रजी देव आहेत, देवाचा बाप राजा दशरथ आहे. हां, आपण विचार करतोय महाराज देवाचा बाप जरी असला तरी त्यांना जावं लागतंय. तुकोबारे तर स्पष्ट सांगतात येत नाही उरले अवतार एरते पामर जीव किती. एरते पामर जीव किती, एरते पामर जीव किती. महाराज म्हणतात कोणालाच नाही, सगळ्यांना जावं लागतं ना, सगळ्याला जावं लागतं. किती देवाला जावं लागतंय, देवाच्या बापाला जावं लागतंय. मग तुम्ही आम्ही कोण आहेत महाराज. विठाला विठाला सगळ्यांना जावं लागतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात जर जायचंच असेल ना आपल्याला मग चांगलं काहीतरी कर्म, तसं नका करू, चांगलं कर्म करून जावं लागतं. लक्षात ठेवा 184ची करा सोडवण रिघाया शरण पांडुरंगा. महाराज म्हणतात अरे प्रत्येकाला जावं लागतं. मग कोणाला जावं लागतं. महाराज म्हणतात ज्याचा जन्म झालाय त्याला जावंच लागतंय. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये उपजल्या पिंडा उपजल्या पिंडा उपजल्या पिंडा मरण सांगा ते. बोला उपजल्या पिंडा मरण सांगा ते. उपजल्या पिंडा महाराज म्हणतात उपजल्या पिंडा मरण सांगते मरते उपजते सवयची ते. बघा जन्म झालाय मृत्यू निश्चिते. महाराज सांगतायत उपजल्या पिंडा मरण सांगते. प्रत्येकाला मरावाच लागतंय. हां, सगळ्यांना मरावं लागतंय. पण तुकोबाराने विचारलं महाराज तुमचं काय मिळेल, तुमचा काय मिळेल. महाराज म्हणतात न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. माझ्या उपकारासाठी मी काय केलं. वाघ विला मुनकंठी. मला माझ्यासाठी मी काय केलं. भगवान परमात्म्याला मी मला वाटतं कंठामध्ये धारण केलं. तुकोबाराय सांगतात याचा अर्थ असा आहे ज्या अर्थी तुकोबाराय सांगतायत ना की आपण काय केलं पाहिजे. मला वाटतंय 184ची करा सोडवण. महाराज म्हणतात रिघाया शरण पांडुरंगा. का सांगतात. महाराज म्हणतात मी केलंय म्हणून. का सांगतायत बाबा मी केलंय म्हणून. मला वाटतं आपण पदोपदी लक्षात ठेवलं पाहिजे. हां, गुरुरे स्वामीजी खूप गोड पद म्हणत असतात. तू काया नगर का सौदागर है तुझे अपने वतन को जाना है. तू काया नगर का सौदागर है. माँ कहे जमाई मेरा है ससुरा कहे जमाई मेरा है. जमाई ससुरे का न सास का ये तो बेटी देने का नाता है. तू काया नगर का सौदागर है तुझे अपने वतन को जाना है. आता ऐका शेवटचं पदचरण आहे. कमाल कहे कबीर मेरे है कबीर कहे कमाल मेरे है.
कबीर कमाल के न कमाल कबीर के, ये तो हरि गुण गाने का नाता है। तू काया नगर का सौदागर है, तुझे अपने वतन को जाना है। तू काया नगर का सौदागर है। आपण जिथं आलोत ना तिथं आपल्याला जायचंय, लक्षात ठेवा, जायचंय आपल्याला. तिथून नाही आलोय आपण, तिथं जायचंय आपल्याला. मग जायचं असेल तर आपण प्रत्येकाने सावध झालं पाहिजे. विठाला विठाला प्रत्येकाने सावध झालं पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात, लक्ष 84 करा सोडवून रिगा या शरण पांडुरंगा. कशा पद्धतीने ऐका, एका जर गेला तर महाराज म्हणतात दुसऱ्याला जावंच लागतंय. कशा पद्धतीने महाराजांनी गोड असं उदाहरण सांगितलं. जसं गाडगं आहे ना, गाडगं एक फुटलं की समजून जायचं, दुसऱ्या गाडग्याने लक्षात ठेवायचं. आज आपण फुटलोय, उद्या आपणही, मला वाटतं आपणही फुटणार आहात, हे प्रत्येक गाडग्याने लक्षात ठेवायचं. महाराजांनी गोड असं उदाहरण सांगितलंय अभंगाच्या शेवट. तुका म्हणे काळा गुलतली तुका म्हणे माळा